नमस्कार मंडळी, थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रजनी संपतरावांना म्हणत असते की येत्या तृतीयेचा मुहूर्त आहे. तेव्हा संपतराव म्हणत असतात की अहो 1-2 तारखा हाताशी असल्या तर बरं होईल. रजनी उद्धटपणे संपतरावांना म्हणते की आम्ही फक्त 1च तारीख बघतो, आम्ही 2-3 तारखा बघत नाही, त्यामुळे तुम्ही आता तयारीला लागा असं म्हणून रजनी फोन ठेवून देते. संपतराव खूप खुश होऊन संपदाला ही गोष्ट सांगत असतात. तारीख फिक्स झाली आहे, आता आपल्या मानसीच्या लग्नाची तयारी करावी लागेल. तेव्हा संपदा त्यांना विचारते की तारीख कुठली निघाली आहे. तर संपतराव सांगतात की अगं येत्या तृतीयेची. संपदा म्हणते की अहो एवढ्या लवकर सगळी तयारी कशी होणार. तेव्हा संपतराव म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार. माझी मुलगी आता राणी होणार. खरं तर आपल्या लेकीने नशीब काढलं की तिला एवढा चांगला जोडीदार मिळालाय. तर इकडे मानसी आणि तिच्या मैत्रिणी तिघीही भूक लाडू बनवण्यासाठी रेडी असतात. ही तयारी करत असतात. तेव्हा मानसी म्हणत असते की मला काय वाटतं की आपण थोडेच भूक लाडू बनवावे, म्हणजे चवीला कसे होतात हे माहीत नाही ना आपल्याला. आपण पहिल्यांदा थोडेच बनवून पाहूयात. तेवढ्यातच तेजस तिथे खजूर घेऊन येतो आणि म्हणतो की हे तर सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आपलं. मानसी त्याला म्हणत असते की ओ मिस्टर राष्ट्रगीत, अहो तुम्हाला नाही जमणार, तुम्ही राहू द्यात. तेजस म्हणतो की लकी चाम, मी फार काही गोष्टी किचनमध्ये नाही करू शकत, परंतु एवढं काम तर करू शकतो. तेजस त्याचा लकी चाम पुढे ठेवतो आणि मग कामाला सुरुवात करतो. तेजस कट करायला लागतो, परंतु त्याच्या बोटाला सुरी लागते. तो मोठ्याने ओरडतो. मानसी म्हणते की अहो मी म्हटलं होतं ना तुम्हाला नाही जमणार, तुम्ही नका करू बरोबर, मी करते ना, मी आहे ना इथे. तेजस म्हणतो की अहो काही नाही एवढं. मानसी म्हणते की तुम्ही एक काम करा, हा पोळ्यांचा चुरमा करा बरं तुम्ही, मी करते तुमचं काम. तेवढ्यातच अंकल तिथे येतात आणि म्हणतात की हे छोकरी चला बरं आता तुम्ही दुकान सांभाळा, कारण मी आता बाहेर चाललोय आणि तसाही हा छोकरा आहे मानसीची मदत करण्यासाठी. त्यामुळे आता मानसीच्या दोन्ही मैत्रिणी तिथून निघून जातात. किचनमध्ये आता तेजस आणि मानसी दोघंच जण असतात. तर इकडे संपतराव आणि संपदा निधीला लग्नामध्ये काय काय लागणार आहे त्याची लिस्ट बनवायला सांगत असतात. एवढ्यातच कुकरची शिट्टी वाजते. संपदा म्हणत असते की जा ना निधी, शिट्ट्या झाल्या तेवढा गॅस बंद करून ये ना. तेव्हा संपतराव म्हणत असतात की अरे आपणच जावं, आता आपली लेक काम करते की नाही, आपण जावं आणि आपल्या हाताने बंद करून यावं. इकडे तेजस आणि मानसी जेव्हा लाडू बनवत असतात तेव्हा मानसीचे केस हे सारखेच पुढे येत असतात. तेव्हा तेजस तिला केस कसे उडवायचे हे शिकवत असतो, परंतु तरी सुद्धा ते केस पुढेच येत असतात. त्यामुळे तेजसला एक आयडिया सुचते आणि मग तेजस जो टेबल फॅन असतो तो आता मानसीच्या समोर ठेवतो. त्यामुळे मानसीचे केस हे मागे उडत असतात. तेव्हा मानसी ही तेजसकडे बघून हसत असते आणि त्याला थँक्यू म्हणते. तर इकडे संपतराव हे निधीला म्हणत असतात की बरं निधीताई, मी आता जाऊन येतो हा बाहेर, तू तुझ्या आईला सांगू नको मी कुठे गेले होते. तेव्हा निधी म्हणत असते की म्हणजे तुम्ही नक्की कुठे चालले. तेव्हा संपतराव म्हणत असतात की मी. निधी म्हणते की सरप्राईज म्हणायचे का तुम्हाला. तेव्हा संपतराव म्हणतात की हो हो सरप्राईजच, मी ना आपल्या मनूला सरप्राईज द्यायला चाललोय. मानसी आणि तेजस जेव्हा किचनमध्ये असतात तेव्हा तेजसने पोळीचे तुकडे हे मिक्सरला लावलेले असतात. मिक्सरवर तो बारीक करतो खरं, परंतु त्याला मिक्सरमधून ते मिक्सरचं भांडं वर काढता येत असतं. त्याला मिक्सरचं भांडं वर काढता येत नसतं. त्याला असं वाटतं की ते मिक्सरमध्ये गुंतून बसलंय. त्यामुळे अक्षरशः चमचा घेऊन तो मिक्सरला ठोकत असतो आणि ते बघून मानसी म्हणत असते की ओ मिस्टर राष्ट्रगीत, हे काय करताय तुम्ही. तेव्हा तेजस तिला म्हणत असतो की अगं हे निघत नाहीये. मानसी म्हणते की अहो मग ते उलटं करा ना. तेजस लगेचच मिक्सरच उलटा करून देतो. मानसी म्हणते की अहो हे काय करताय, उलटं करा म्हणजे उलटं फिरवा असं म्हणते मी. आणि मग मानसी आता मिक्सरचा जार हा मिक्सरपासून कसा बाजूला करायचा हे तेजसला समजावून सांगते. तेजस तिला म्हणत असतो की सॉरी हा, मला ते उलटी कामं करायची सवय नाही ना म्हणून तेव्हा हसत असते. त्यानंतर मानसी आणि तेजस दोघंही आता लाडू वळायला घेतात. तेजसला काय लाडू वळता येत नसतात, त्यामुळे मानसी त्यांना गोल गोल कसे लाडू बनवायचे हे शिकवत असते. तेजस खूपच गडबड करत असतो. त्या गडबडीमध्ये त्याची आणि मानसीची टक्कर सुद्धा होते. शेवटी मानसी स्वतः लाडू वळत असते आणि ती तेजसला त्यावर फक्त काजू चिपकवण्याचं काम देत असते. इकडे गुरुजी हे घाबरलेले असतात. रजनी म्हणते की गुरुजी तुम्ही चहा घेणार ना. तेव्हा गुरुजींचा घाबरलेला चेहरा बघून रजनी विचारते की गुरुजी काय झालंय तुम्हाला. तेव्हा गुरुजी म्हणतात की तुम्ही त्यांना तारीख कळवली का. रजनी म्हणते की हो कळवली. काही प्रॉब्लेम आहे का, काही पत्रिकेमध्ये प्रॉब्लेम आहे का. तर गुरुजी म्हणतात की पत्रिकेमध्ये प्रॉब्लेम तर नाही, म्हणजे मुलीची पत्रिका तर चांगलीच आहे, मुलगी ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये सुख समृद्धीच आणेल. रजनी म्हणते की मग अहो अडचण कशामध्ये आहे. गुरुजी म्हणतात की अहो पण ज्या घरामध्ये ती जाईल त्या घरामधली सगळी सूत्र तिच्या हातात येतील. त्याचवेळी वेटर जेव्हा गुरुजींना चहा घेऊन येत असतो त्याच्या हातातूनच चहा सांडतो. गुरुजी सांगतात की जर ती मुलगी या घरामध्ये सून बनून आली तर या घरामध्ये तिचंच वर्चस्व असेल, सगळे लोक तिचंच कौतुक करतील. हे ऐकून रजनीला तर भीती वाटायला लागते. तर इकडे लाडू हे तयार झालेले असतात
आणि मग मानसी आता अंकलसमोर ते लाडू घेऊन येते आणि अंकलला म्हणत असते की अंकल तुम्ही एकदा टेस्ट करून बघा ना. अंकल लाडू टेस्ट करतात आणि अंकलला लाडू खूपच आवडतात. मानसीला म्हणत असतात की टॉपर, अगं तू खरंच खूप छान लाडू बनवलेस आणि आधीच्या लाडूपेक्षा सुद्धा हे लाडू खूप चांगले आहेत. अंकल मानसीला सांगतात की आता तुम्ही ऑर्डर तयार करायला घ्या, तोपर्यंत एक लाडू मी माझ्या रुमाणीसमोर ठेवतो. मानसी तेजसला म्हणते की तर मिस्टर राष्ट्रगीत, आता तुमची ऑर्डर बोला, किती लाडू बनवायचे तुमच्यासाठी. तेजस फक्त ताटातला एक लाडू उचलतो. मानसी म्हणते की काय, फक्त एक लाडू? अंकल म्हणतात की तुमच्या मेहनतीने तर खऱ्या अर्थाने रंग आणलाय, मी तुम्हाला एक लाडूऐवजी 6 लाडू देतो. तेजस म्हणत असतो की अहो एवढीच होती माझी ऑर्डर एका लाडवाची, बाकी काही नाही, आणि तुमचं नुकसान नाही झालं ना, हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. तेजसने जो एक लाडू घेतलेला असतो त्याचे सुद्धा पैसे तो अंकलला देऊन टाकतो. तेजस तिथून निघून गेलेला असतो तेव्हा अंकल म्हणतात की खरंच खूप चांगला मुलगा आहे, हा काय काम करतो? तेव्हा मानसी म्हणते की हा राष्ट्रगीताचं काम करतो. असं म्हणत ती पटकन बाहेर येते आणि ती तेजसला त्याचा तो लकी चार्म पुन्हा वापस करते आणि त्याला विचारत असते की काय हो मिस्टर राष्ट्रगीत, तुम्ही खरंच एक लाडवाची ऑर्डर देण्यासाठी आला होतात? तेजस म्हणतो की अहो खरंच एकच लाडवाची ऑर्डर द्यायला, जास्त लाडवांची ऑर्डर द्यायला मी काय बकासूर वाटतं तुम्हाला? तेव्हा मानसी हसते. मानसी म्हणते की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी विश्वास ठेवते तुमच्यावर, परंतु मला एक गोष्ट सांगा की हे राष्ट्रगीताचं काम म्हणजे तुम्ही नक्की करता काय? तेजस म्हणतो की राष्ट्रगीताचे काही नियम असतात, राष्ट्रगीताचं काम करताना ते कोणाला सांगायचंही नसतं, कोणाशी बोलायचंही नसतं, त्याचे आपले आपले नियम असतात. अगदी तुमच्या लाडवासारखं, भूक लागली ना खाऊन टाकायचं, पुढं काय होईल याचा विचार नसतो करायचा. मानसी तेजसला विचारते की मग तुमची आणि माझ्या बाबाची कशी काय ओळख आहे? तेजस म्हणतो की अहो ती खूप लांबची स्टोरी आहे, जाऊ द्या ना, आता तुम्ही गप्पा मारत बसला तर तुमची ऑर्डर राहील. तेजस घाबरलेला असतो, त्यानंतर मानसीला तो तिथून काढून देतो. इकडे संपदा निधीला विचारते की काय ग निधी, तुझे बाबा कुठे गेले? ते गेलेत मनूला सरप्राईज द्यायला की तिच्या लग्नाची तारीख निघाली म्हणून. संपदा म्हणत असते की ह्या माणसाला ना अजिबात दम निघत नाही. निधी म्हणते की आई अगं ते जाऊ दे, परंतु त्यानंतर ते परस्पर शॉपिंगला जाणार आहेत मला सोडून. संपदा म्हणत असते की झालं, आता तर सगळा हा माणूस दुकानच घरी घेऊन येईल. बाबा आता हॉटेलमध्ये आलेले असतात आणि ते विचार करून आलेले असतात की माझी मनूताई इकडं राज्य करत असते, हे करा ते करा अशा नुसत्या ऑर्डर्स सोडत असतील, माझी मनूताई नेहमी असेच कामं करते. बाबा जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा अंकल त्यांना खुर्चीवर बसायला सांगतात. अंकल म्हणतात की चला मुलींनो, कस्टमर आले, त्यांना काय हवं नको ते बघा. मानसी लगेचच त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते, कारण तिला माहीत नसतं की तिचे बाबाच कस्टमर बनून आलेत. मानसी जेव्हा पाणी घेऊन येते, बाबा जेव्हा तिला बघतात तेव्हा ते मानसीला म्हणतात की मनूताई तू हे काम करतेयस? तेव्हा मानसी म्हणते की बाबा प्लीज तुम्ही रागवू नका. तर बाबा आता कसलाही विचार न करता मानसीचा हात पकडतात आणि तिला तिथून घेऊन जात असतात. अंकल म्हणतात की अहो तुम्ही हे सगळं काय करताय आणि माझ्या छोकरीचा हात का पकडला तुम्ही? तेव्हा बाबा सांगतात की मी तिचा बाप आहे आणि मी तिला घेऊन जातोय, हे बघा माझी मुलगी इथं असे कामं करणार नाही. अंकल म्हणतात की असे कामं म्हणजे? ती हॉटेलमध्ये काम करते तर इथं असेच कामं असतात. म्हणतात की मी कुठल्या कामाला कमी नाही समजत, परंतु माझ्या मुलीने हे काम करू नये अशी माझी इच्छा आहे. साहेब मी नौका होतो, नौकांचा मालक झालो कोणासाठी? मी फक्त माझ्या मुलींसाठी. साहेब यामध्ये तुमची काहीही चूक नाहीये, खरं तर तुम्ही मालक आहात म्हणून माझ्या लेकीला तुम्ही काम सांगितलं असेल, पण खरं तर चूक माझ्या लेकीची आहे. खरं तर तिला माहीत असून सुद्धा तिने हे काम केलं. मानसी बाबांना म्हणत असते की बाबा मग इंटर्नशिप पूर्ण नाही होणार. तेव्हा बाबा चिडतात आणि म्हणतात की नाही करायची ती इंटर्नशिप पूर्ण. तुझी डिग्री भिंतीवर लागली नाही तरीही मला चालेल, परंतु तू असं काम केलेलं मला आवडणार नाही. मानसीच्या मैत्रिणी सुद्धा बाबांना प्लीज म्हणत असतात, परंतु बाबा त्यांचंही ऐकत नाही आणि मानसीचा हात धरून ते तिला घेऊन जातात. जेव्हा बाबा मनूला घेऊन जात असतात त्याचवेळी अंकल तिथे येतात आणि मानसीला म्हणतात की ए छोकरी, तुला काम सोडायचं असेल तर तू सोड, परंतु आतापर्यंत तुझे जेवढे पैसे झाले हे तुझे पैसे घे. तेव्हा बाबा म्हणतात की नका देऊ, ते पैसे राहू द्या तुम्हालाच. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. गायत्री सुमनला सांगत असते की मी चेक दिला होता. तेव्हा तेजस म्हणतो की चेक दिला नाही, चेक फाडून टाकला. चेकचा अपमान सुद्धा केला आणि सोबतच त्या मुलीला लाडू बनवायचं नाही असंही सांगून आलात. बाबा मानसीला म्हणत असतात की मनू, तुला माझा राग आलाय का? तू बोल ना माझ्याशी, वाटलंच तर माझ्याशी भांडपण असं आबोला धरू नकोस. तेजस हा दिनेशला म्हणत असतो की दादा, या घरातला मोठा मुलगा म्हणून तू स्टँड घ्यायला हवा होतास, त्या बायकोला तर तू सुतासारखं सरळ करायला हवं होतं. दिनेश म्हणत असतो की गायत्रीला मी चांगलं ओळखतो रे, नको तिच्या वाटेला जाऊ. माझीच बायको आहे, परंतु ती सरळ नाहीये एवढं तर नक्की. तर मित्रांनो, असेच थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.